तर महत्त्वाची बातमी आहे सविस्तर। नागपुरातील मॉडेल मिल चाळीची फारच भीषण अवस्था झाली आहे। पावसाळ्यामध्ये कोणत्याही क्षणी ही चाळ जमीनदोस्त होऊ शकते। असं असतानाही इथले लोक जीव मुठीत घेऊन का राहतात? पाहूया तर। मला 70 वर्ष झाली इथं आणि 110 वर्ष चाळीला झाले। आता लोक कसे राहून राहिले, आता कोणी चाल पळत आहे। आम्ही त्याच्या सांगतो लोकांना, तर का करावं? लोकांना सांगितलं आम्ही की बा आपल्या कुठे सहारा करा थोडासा। इथलं आम्ही समिती सांगितलं। कसं राहतात लोक? तर लोक पडतात, तर आम्ही त्याला सांगतो की आपली व्यवस्था बरोबर करा, स्वतःची व्यवस्था करा। 3000-5000 रुपये किराया द्यायला लागते सर। पूर्वी या चाळींमध्ये साधारण 350 कुटुंबांचं वास्तव्य होतं। यापैकी 220 कुटुंब इतरत्र हल्ली। मात्र 100 कुटुंब एसआरए प्रकल्पाच्या भरवशावर गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ताटकळली आहेत। जोराचा पाऊस आला की इथे पडण्याची शक्यता असते आणि आम्ही अशा पडण्याची शक्यता म्हणजे लहान लहान लेकरं आहेत, त्यांना भीती होण्याची शक्यता आहे। वर्षा गेडाम या रहिवासी आग्रहानं आपलं घर दाखवतात, जिथे दररोज छतावरनं माती पडते। आमच्या घरात माती पडते आम्ही जेवण करत असताना, आणि पाणी पडते। रोडावरून गाड्या वगैरे वाहन येतात तेव्हा पाणी येते, माती पडते आणि मग आम्हाला खूप त्रास होतो। आम्ही आता कसे राहायचे इथे? तर आम्हाला लवकरात लवकर घरे मिळावे हेच आमची आहे। बाहेर किराया किती देईल? 3-4 हजार 5,000 या एरियामध्ये आम्हाला आमचे मुलं बाळं शिकायला जातात। मग आम्ही कुठे जायचं राहायला? मग आम्ही किरायाच्या घरात राहू की आम्ही आपल्या मुलाबाळात शिकू? 3 दशकं न्यायालयात आणि रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर या चाळीचा एसआरए अंतर्गत पुनर्विकास होणार आहे। या मोक्याच्या जागी 320 कामगार कुटुंबांना प्रत्येकी 240 चौरस फुटांची घरं मिळणार आहेत। जेवण सुद्धा करता बरोबर येत नाही, जेवणामध्ये सुद्धा माती पडण्याच्या हे सुरू असते। तर अशा परिस्थितीमध्ये चाळवासी आपलं जीवन जगत आहे आणि चाळवासियांना आशा आहे की लवकरात लवकर आम्हाला घरे मिळाली पाहिजेत। का महाराष्ट्र शासनाने आपल्या याच्यानी लवकरात लवकर या ठिकाणी लोकांना घरे उपलब्ध करून द्यावी। कारण की मागील 30 वर्षापासून आम्ही मागणीच करतो आहे, परंतु आमच्या मागणीला कोणीही प्रतिनिधीने किंवा शासनाने लक्ष दिलेलं नाही आणि अशा या परिस्थितीमध्ये लोक राहत आहेत। तर कृपया या सरकारने सुद्धा आमच्या या मागणीला, आमच्या या चाळवासियांकडे लक्ष देऊन आमची हक्काची घरं त्यांना मिळावी। एसआरए अंतर्गत पुनर्विकास होणार हे खरंय, मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात कधी होणार? चाळी पाडल्यानंतर राहण्याची व्यवस्था कुठे केली जाणार? असे अनेक प्रश्न रहिवाशांना पडलेत। रस्त्यातून जेव्हा वाहन जातं तेव्हा याच्या माती चुन्याच्या भिंती थरथर कापतात, जेवणात माती पडते। या चाळीमध्ये राहणारे लोक आता आपला एक एक क्षण अगदी धोक्यात, दहशतीत जगतायत। स्लम रिहॅबिलिटेशनमध्ये चाळीचं पुनर्वसन निश्चित झालं आहे, पण ते कधी होईल त्याचीच प्रतीक्षा आहे। तोपर्यंत एक एक क्षण हा मृत्यूच्या दहशतीत ते जगत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।